एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एमिनन्स इंग्लिश अकॅडमी. सो तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यात असा प्रसंग आले असतील जेव्हा अचानकपणे तुम्हाला कोणी इंग्लिशमध्ये बोलायला सांगितलंय आणि तुम्ही ब्लँक होता, तुम्हाला शब्द सुचत नाही, तुम्ही फंबल होता. सो तुम्ही जर का स्टुडंट असाल, वर्किंग प्रोफेशनल असाल, गृहिणी असाल किंवा इतर कुठल्याही प्रोफेशनमध्ये असाल तर एकदा तरी आयुष्यात तुम्ही हा प्रॉब्लेम एन्काउंटर केला असेल की जेव्हा अचानकपणे कोणी आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायला सांगतं तेव्हा आपण ब्लँक होतो, तेव्हा तुम्हाला शब्द सुचत नाहीत. तर कारण काय? तर याच्यामागे एकच कारण आहे की तुमची व्होकॅब्लरी जी आहे, म्हणजे शब्दसाठा जो आहे इंग्लिशमधला, तो खूप लिमिटेड असतो. त्यामुळे मी आजच्याच या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे काही गोल्डन रूल्स ज्याचा यूज करून तुम्ही तुमची व्होकॅब्लरी नक्की इम्प्रूव्ह करू शकता. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमची इंग्रजीची व्होकॅब्लरी इम्प्रूव्ह करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओच्या एंडमध्ये एक सरप्राईज आहे तुम्हा सगळ्यांसाठी. सो हा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा. व्हिडिओकडे जाण्याच्या आधी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. एमिनन्स इंग्लिश अकॅडमीच्या नवीन बॅचेस 1 मार्च 2026 पासून सुरू होत आहेत. ॲडमिशन ओपन आहे. सो जे विद्यार्थी सध्या 11वी किंवा 12वीमध्ये असतील, ज्यांना इंग्लिश शिकायचं असेल, त्यांच्यासाठी सुद्धा बॅचेस ओपन आहेत, ॲडमिशन सुरू आहेत. किंवा जे विद्यार्थी सध्या कॉलेजमध्ये असतील, BA, BSc, BComला शिकत असतील, ज्यांना इंग्लिश विषय अवघड जात असेल, त्यांच्यासाठी सुद्धा फ्रॉम सेमिस्टर 1 to 6 इंग्लिशच्या बॅचेस राहतील. प्लस जे विद्यार्थी सध्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे सेटनेटसाठी प्रिपेअर करू इच्छितात, त्यांच्यासाठी पेपर 1 प्लस पेपर 2 इंग्लिश दोन्ही याचे बॅचेस राहतील. आणि ज्यांना स्पोकन इंग्लिश शिकायचं आहे, स्पोकन इंग्लिश अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, त्यांच्यासाठी पण सेपरेट बॅचेस अवेलेबल आहेत. सो एमिनन्स इंग्लिश अकॅडमीचं फेसबुक पेज आहे आणि इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे. सो तुम्ही दोन्ही याच्यावर एमिनन्स इंग्लिश अकॅडमीला फॉलो करा, म्हणजे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स मिळत राहतील. त्याच्यासोबत कॉमेंट सेक्शनमध्ये एक गुगल फॉर्म दिलेला आहे, तो गुगल फॉर्म फिल करा, म्हणजे आमची टीम तुम्हाला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करेल. तुम्ही जर ॲडमिशन्समध्ये इंटरेस्टेड असाल, तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल, तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. सो व्होकॅब्लरी का इम्पॉर्टंट आहे असं तुम्हाला वाटतं? व्होकॅब्लरी म्हणजे काय? बेसिकली शब्द. सो शब्द आपल्याला कशासाठी लागतात? बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी, वाचण्यासाठी, किंवा एक्झाममध्ये आन्सर लिहिण्यासाठी, इंटरव्ह्यूमध्ये बोलण्यासाठी, आन्सर करण्यासाठी क्वेश्चन्सचं. या सगळ्यासाठी तुम्हाला व्होकॅब्लरी तुमची स्ट्रॉंग असणं खूप गरजेची आहे. सो इंग्लिशमध्ये ना फक्त ग्रामर शिकून उपयोग नाही आहे, तुम्हाला योग्य व्होकॅब्लरीसुद्धा आली पाहिजे. जर का तुमची व्होकॅब्लरीवर कमांड असेल तर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की आपण इंग्लिश चांगलं बोलू शकतो. सो व्होकॅब्लरीवर कमांड असणं खूप जास्त गरजेची आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही व्होकॅब्लरी कशी इम्प्रूव्ह करू शकता. सो रूल नंबर 1 खूप महत्त्वाचा आहे. 1 word a day. लर्न 1 word a day. रोज तुम्हाला किती शब्द शिकायचे आहे? फक्त एकच शब्द शिकायचा आहे. सो तुम्ही जर का एका दिवसात खूप शब्द शिकलात, बरेचसे शब्द तुम्ही नवीन नवीन शिकलात, वाचलेत, तुम्ही लिहिलेत, ते तुम्हाला एकही शब्द लक्षात राहणार नाही. कारण आपल्या ब्रेनची मेमरी स्टोअर करण्याची कॅपॅसिटी तेवढी नसते. त्यामुळे रोज तुम्ही फक्त नवीन एकच इंग्रजीचा शब्द शिकायचा आहे आणि हे काम दररोज करायचं आहे. कन्सिस्टन्सी ठेवायची आहे या कामामध्ये. त्यामुळे रोज तुम्हाला फक्त एक नवीन शब्द इंग्लिशचा शिकायचा आहे. तो कुठूनही शिकू शकता तुम्ही न्यूजपेपर वाचत असाल तर न्यूजपेपरमध्ये जो पण कुठला नवीन शब्द तुम्हाला दिसेल तो तुम्ही अंडरलाईन करू शकता, त्याचा मीनिंग शोधू शकता. व्हॉट्सअप फॉरवर्ड असेल, त्याच्यामध्ये एखादा नवीन शब्द तुम्हाला दिसला इंग्लिशचा, तो तुम्ही बघू शकता, त्याचं मीनिंग शोधू शकता, तो शब्द लिहून काढू शकता. अशा प्रकारे रोज तुम्हाला फक्त एकच नवीन शब्द शिकायचा आहे. ठीक आहे, जास्त शब्द शिकायचे नाही आहेत, पण हे काम तुम्हाला दररोज करायचं आहे, कन्सिस्टंटली करायचं आहे. आता मी तुम्हाला इथे एक एक्झाम्पल देते. वर्ड आहे इम्प्रूव्ह. इम्प्रूव्हचा मराठीत अर्थ होतो सुधारणा करणे. इंग्लिशमध्ये टू मेक समथिंग बेटर. याचं एक्झाम्पल आहे आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश. सो अशा प्रकारे तुम्ही शब्द शिकू शकता. एखादा नवीन शब्द तुम्हाला दिसला, तुम्ही तो शब्द लिहायचा, त्याचा अर्थ लिहायचा इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये, किंवा मराठीमध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता, आणि त्याचं एखादं एक्झाम्पल लिहायचं. ते सेंटेन्स, एखादं त्याच्याशी रिलेटेड एखादं सेंटेन्स लिहून काढायचं. अशा प्रकारे तुम्ही जर का रोज नवीन शब्द शिकत गेलात तर मी हे नक्की सांगू शकते की एका वर्षात तुमचा शब्दसाठा खूप वाढेल. खूप नवीन नवीन शब्द तुम्हाला यायला लागतील.
नेक्स्ट रूल नंबर 2, हा पण खूप महत्त्वाचा आहे. यूज वर्ड्स व्हाईल स्पीकिंग. आता नुसते नवीन शब्द शिकून उपयोग नाही आहे, बोलताना त्या नवीन शब्दाचा तुम्हाला यूज करता आला पाहिजे. पण मग तुम्ही म्हणाल की मॅडम आम्ही बोलायचं कोणाशी, कोण ऐकून घेणार आमचं? सो आहेत, तुम्ही स्वतःशी सुद्धा बोलू शकता. तुम्ही मनातल्या मनात त्या शब्दांची उजळणी करू शकता बोलताना, किंवा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बोलू शकता. तुम्ही आरशासमोर उभं राहून सुद्धा प्रॅक्टिस करू शकता. जर का तुम्हाला बोलण्यासाठी कोणी नसेल तर तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस करू शकता. आरसा घ्यायचा, मिरर, त्याच्यासमोर उभं राहायचं आणि जो कुठला नवीन शब्द तुम्ही शिकला आहे त्याचं एखादं सेंटेन्स तयार करून ते म्हणून बघायचं. सो रूल नंबर 3 आहे रीडिंग हॅबिट. तुम्ही ती मराठी म्हण ऐकलीच असेल, वाचाल तर वाचाल. सो तुम्ही जितकं जास्त वाचन कराल तितके जास्त इंग्रजी शब्द तुमच्या वाचण्यात येतील, तितकी जास्त तुमची व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह होण्याचे चान्सेस जास्त राहतील. सो तुम्हाला इंग्रजी वाचायचं सुद्धा आहे. सो वाचायचं काय तर शॉर्ट स्टोरीज, छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात, शॉर्ट स्टोरीज असतात त्या वाचायच्या आहेत. न्यूजच्या हेडलाईन्स वाचा. मी असं म्हणणार नाही की पूर्ण न्यूज तुम्ही इंग्रजीची वाचा, फक्त हेडलाईन्स वाचल्या तरी पुरेशा आहेत. किंवा सिम्पल पॅरेग्राफ्स. बघा, मोस्ट ऑफ द टाईम आपल्याला कधी कधी व्हॉट्सअपचे फॉरवर्ड्स येतात किंवा सोशल मीडियावर आपण एखादा पॅरेग्राफ बघतो इंग्लिशमधला, तर तो स्क्रोल करून पुढे जाऊ नका, तो पॅरेग्राफ रीड करा, तो पॅरेग्राफ वाचा. सोप्या इंग्रजीच्या गोष्टी तुम्हाला वाचायच्या आहेत. तुम्ही रोज जर का वाचन केलं तर तुमची व्होकॅब्युलरी नॅचरलीच बिल्ड होत राहील, नॅचरली तुमची व्होकॅब्युलरी वाढत जाईल. सो वाचनाची सवय लावून घेणं खूप जास्त गरजेची आहे. नेक्स्ट, व्होकॅब्युलरी नोटबुक. तुम्हाला एक छोटीशी डायरी करा किंवा एक छोटीशी नोटबुक करून घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही सगळे जे नवीन शब्द शिकलेले आहेत ते नोट डाऊन करा. काय काय नोट डाऊन करायचं आहे तुम्हाला? तो शब्द लिहायचा आहे, त्याचं मीनिंग लिहायचं आहे. मराठीमध्ये तुम्ही लिहू शकता किंवा इंग्लिशमध्ये जर का तुम्हाला त्याचं मीनिंग कळालं तर इंग्लिशमध्ये लिहू शकता, इंग्लिश मराठीमध्ये दोन्हीमध्ये. आणि त्याच्याशी रिलेटेड एखादं सेंटेन्स ते स्वतः तयार करायचं आणि ते लिहून काढायचं. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ही तुमची जी नोटबुक आहे किंवा डायरी आहे ती तुम्ही रिवाईज करायची आहे. सो यामुळे काय होईल, जे तुम्ही नवीन शब्द शिकता ना ते तुमच्या लक्षात राहत जातील नॅचरलीच. जसं जसं तुम्ही जास्त ते शब्द वाचाल, ते शब्द बोलाल, ते प्रॅक्टिस कराल, तशी तशी तुमची व्होकॅब्युलरी आपोआपच इम्प्रूव्ह होत जाईल. तुम्हाला जास्त काही एफर्ट्स करण्याची गरज नाही आहे. फक्त हे जे मी काही रूल्स सांगते आहे ते तुम्ही कन्सिस्टंटली फॉलो करा. रूल नंबर 5, लिसन मोर. म्हणजे इंग्रजीमध्ये जास्तीत जास्त ऐका. सो या सगळे जे स्किल्स आहे, लिसनिंग, रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग, याचं तुम्हाला जास्तीत जास्त यूज करायचं आहे. लिसन मोर. मग काय ऐकायचं इंग्लिशमध्ये? सो इंग्लिशमधले व्हिडिओज ऐकायचे, स्पोकन इंग्लिशचे काही ऑडिओज असतात, त्याच्यामध्ये दोन इंडिव्हिज्युअल्स असतात, ते एकमेकांमध्ये काहीतरी संभाषण करत असतात. ते अतिशय कमी स्पीडवर तुम्ही ठेवून ऐकू शकता. किंवा शॉर्ट रील्स असतात ते पण तुम्ही ऐकू शकता. ओके. सो जितकं जास्त तुम्ही इंग्रजी ऐकाल तितकी तुमची मेमरी अजून जास्त स्ट्रॉंग होईल. कारण जी गोष्ट आपल्याला वाचून लक्षात राहत नाही ती ऐकून जास्त चांगली लक्षात राहते. त्यामुळे इंग्रजीमध्ये वाचनासोबत, बोलण्यासोबत ऐकणं पण खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही इंग्लिशमधले पॉडकास्टसुद्धा ऐकू शकता किंवा ज्या न्यूज असतात न्यूज चॅनलवर, त्या न्यूज चॅनल, इंग्लिश न्यूज चॅनलवरच्या न्यूज तुम्ही बघू शकता. त्यामुळे नवीन नवीन शब्द तुमच्या कानावर पडत जातील. ओके, लक्षात आलं इथपर्यंत? सो हा एक शॉर्ट इंट्रो व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला काही गोल्डन रूल्स सांगितले, ज्याचा जर तुम्ही कन्सिस्टंटली यूज केला तर तुमची व्होकॅब्युलरी नक्की इम्प्रूव्ह होईल. ओके. सो तुम्हाला फक्त युजफुल व्होकॅब्युलरी पाहिजे आहे. तुम्हाला असं नाही आहे की तुम्ही खूप जास्त भारीतले शब्द वापरायला पाहिजे इंग्रजीमध्ये बोलताना, ॲड ऑन वर्ड्स वापरायला पाहिजे, असं काही नाही आहे. सिम्पल साधे शब्द तुम्ही वापरू शकता. फक्त कुठला शब्द कुठे वापरायचा हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, हे माहिती झालं पाहिजे. त्यामुळेच तुम्ही व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह करायची आहे. ठीक आहे. तुम्ही जर का रोज प्रॅक्टिस केलीत ना तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळू शकतो. त्यामुळे रोज थोडी थोडी प्रॅक्टिस करत राहायची, बोलण्याची, लिहिण्याची, वाचण्याची. त्यामुळे तुमची व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह होईल. आणि व्होकॅब्युलरी जितकी जास्त इम्प्रूव्ह होईल तितकी तुमची इंग्लिशवरची कमांड पण जास्त होईल. सो दिस इज ऑल अबाउट दिस व्हिडिओ. बट
आता की मॅडम ते सगळं ठीक आहे, तुम्ही सांगितले आहे सगळे रूल्स, पण आमच्याकडे एवढा वेळच नाही आहे की आम्ही रोज रीडिंग करून ते व्होकॅबलरीचे शब्द नोट डाऊन करू, त्याचे मिनिंग्स लिहू आणि युसेजेस लिहू. तर तुमच्या प्रॉब्लेमसाठी पण माझ्याकडे एक सोल्युशन आहे. सो लेट अस मूव ऑन टू सरप्राईज. आता आपण आपल्या सरप्राईजकडे जाऊया. सो एमिनन्स इंग्लिश अकॅडमी लवकरच घेऊन येत आहे 500 वर्ड्सचं एक व्होकॅबलरी गाईड, जे डिवायडेड असेल 10 पार्टमध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला डेली स्पोकन वर्ड्सपासून ते स्पोकन इंग्लिश कॉन्फिडन्स बूस्टर वर्डपर्यंत सगळ्या प्रकारचे वर्ड्स मिळतील. प्रत्येक सेक्शनमध्ये 50 वर्ड्स राहतील. सो ह्या व्होकॅबलरी गाईडचा जर तुम्ही योग्य पद्धतीने वापर केलात तर तुम्ही व्होकॅबलरीचे मास्टर नक्कीच बनू शकता. सो फॉर मोर सच कंटेंट, अशा अजून अपडेट्ससाठी तुम्ही एमिनन्स इंग्लिश अकॅडमीला फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर नक्कीच फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.